आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सोन्याच्या भावात आज 1000 रुपयांची तर चांदीच्या भावात 5900 रुपयांची वाढ झालेली आहे आणि सोन्याचे भाव आता झालेत 1,60,000 रुपये। उंबरठ्यावरती आपण पाहतोय तर चांदीचे भाव देखील 2.5 लाखांच्या उंबरठ्यावरती पोहोचलेत आणि जागतिक घडामोडीमुळे सोन्या चांदीच्या दरावरती सतत परिणाम होतोय। त्याचमुळे सोन्याचे भाव वाढल्याचं मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलेलं आहे। आता याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेतलाय सराफा व्यावसायिकांशी खरतर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। सोन्या चांदीच्या भावात सातत्याने चढउतार ही कायम असून आजही सोन्याच्या भावात 1000 रुपयांची तर चांदीच्या भावात तब्बल 5900 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचे भाव हे 1,60,000 रुपये तर चांदीचे भाव हे 2,75,000 रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले असून नेमकं भाववाढीचे कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सुवर्ण व्यावसायिक प्रमोदजी तायडे सर आहेत। सर, एकंदरीतच भाव चढउतार जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, आज मात्र भाववाढ झालेली आहे, काय नेमक्याची कारणं आहेत? जागतिक पातळीवर वाढणारी महागाई आणि भूराजकीय तणाव आणि मध्यवर्ती बँकांनी केलेली मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी यामुळे सातत्याने सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये सोन्याचे भाव वाढत आहे, हे मुख्य कारण आहे। आणि त्यातल्यात इंडिया गव्हर्नमेंटनी आयात शुल्क वाढवलं, त्याच्यामुळे पण सोन्याच्या भावामध्ये फरक पडलेला आहे, खूप वाढ झालेली आहे। निश्चितच ज्या पद्धतीने आता भाववाढ होत आहे, काय वाटते पुढील काळात अजूनही भाव वाढतील की काही प्रमाणात कमी होतील? मार्केटचं थोड्या अस्थिर आहे, 500,000 वाढ कमी असं होत आहे। पण अशी जर परिस्थिती पुढे निर्माण झाली तर परत पुढे भाव वाढण्याची शक्यता खूप वाढण्याची शक्यता आहे। एकीकडे पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर काय नेमकी सराफा बाजाराची परिस्थिती आहे? कारण या आव्हानानंतर जे प्रामुख्याने अधिक महिना असेल, आगामी काळात लग्नसराई असेल, कसा म्हणजे परिणाम जो आहे हा सराफा बाजारावर पाहायला मिळतोय? मोदी साहेबांनी केलेल्या आव्हानामुळे थोडा सोन्याच्या बाजारात थोडासा परिणाम झालेलाच आहे। पण आता अधिक मास असल्याकारणाने जावयांना किंवा भाच्यांना थोडंसं आपल्याला काही सोन्या चांदीचे काही भांडे वगैरे दिले जातात, काही लेडीज महिला वर्ग काही जोडवे पायल वगैरे त्याच्यात भर टाकले जाते, त्याच्यामुळे त्यांची खरेदी चालू आहे अजून। निश्चित बघायला गेलं तर जागतिक घडामोडींचा परिणाम जो आहे हा सोन्या चांदीच्या भावावरती पाहायला मिळतोय। परिणामी सोन्या चांदीचे भाव जे आहे हे वाढल्याचं मत जे आहे हे करतं सुवर्ण व्यावसायिकांकडून व्यक्त केलं जात आहे। एकंदरीतच आगामी काळात अजूनही सोन्या चांदीच्या भावावरती याचा परिणाम होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात असून मात्र पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानानंतर सराफा बाजारावर त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी मात्र अधिक महिन्यात ग्राहकांकडून सोनं चांदीचा प्रतिसाद जो आहे, खरेदीचा प्रतिसाद हा पाहायला मिळतो आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।